टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगेंची 1 वाजता पत्रकार परिषद। जरांगे पत्रकार परिषदेतून काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। वेगानं सर्वेक्षण पूर्ण केल्यानं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून मानले आयोगाचे आभार। अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवणार। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनामध्ये अहवालावर चर्चा होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, कुणबी नोंदीमध्ये नोंद असलेल्यांना दाखले मिळणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। आजपासून काँग्रेसचे लोणावळ्यामध्ये 2 दिवसीय शिबिराला सुरुवात। रमेश चन्नीथला करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, डी.के. शिवकुमार, मुकुल वासनिक उपस्थित। भाजप नेते सुधीर पाटील यांचा धाराशिव लोकसभेवर दावा। भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटाचाही धाराशिव लोकसभेवर यापूर्वीच दावा, तर पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे। खरा दावेदार मीच, सुधीर पाटलांची प्रतिक्रिया। आज कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन। मुख्यमंत्री शिंदेसह शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुख राहणार उपस्थित। दिल्लीतील शेतकरी संघटनांची आज देशव्यापी भारत बंदची हाक। सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत भारत बंद। शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली ग्रामीण भारत बंदची घोषणा। हरियाणाच्या 7 जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय। 17 फेब्रुवारीपर्यंत राहणार इंटरनेट सेवा बंद। धनगर की धनगड यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये निकाल सुरू, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिकेवर सुनावणी। कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष। राज्यातील मार्चच्या निवासी डॉक्टरांचा पुन्हा संपाचा इशारा। डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक। मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीवर खुलासा। वरिष्ठांना विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय नाही, चव्हाणांचं स्पष्टीकरण। तर मला मंत्रिपदाची ऑफर होती, मात्र आम्ही उद्धव ठाकरे सोबत एकनिष्ठ, भाजप कार्यकर्ते फोडण्याचे काम करतात, वैभव नाईक यांची माहिती। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। ओबीसी मधून मराठा आरक्षण दिल्यास ओबीसींना फायदा, हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया। तर आयोगाच्या शिफारसीप्रमाणे मराठा समाज ओबीसींच्या यादीमध्ये दाखल होईल, म्हणजेच मराठा समाज सरसकट ओबीसी झाला असेल, हरिभाऊ राठोड यांचं मत। पंधरा वर्षांची खासदारकी जाण्याची लक्षणं दिसतात। भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया ताईला सुचली। रुपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वैभव नाईकांच्या भेटीसंदर्भात खुलासा। नारायण राणेंना विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही, सर्वांना विश्वासात घेऊनच पुढची पावलं टाकली जातील, चव्हाणांची प्रतिक्रिया। पत्रकार निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाकडून गंभीर दखल। हल्ला प्रकरणामध्ये सविस्तर अहवाल सादर करण्याची राज्य शासनाकडे मागणी। अहमदनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न पेटला। अज्ञात कार्यकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळून केला निषेध। आंदोलनामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प। अटल सेतूवर वेग मर्यादेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 1200 पेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई करून प्रत्येकी 1500 रुपये दंड वसूल। पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर झडप बसवण्याच्या कामासाठी वांद्रे खारमध्ये पाणी कपात। आज आणि उद्या पाणी कमी दाबानं येणार, तर पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पुण्यात सरकारी कार्यालयांकडील वीज बिलांची थकबाकी वाढली। वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे पुण्यात महावितरणची आर्थिक स्थिती खडतर। थकबाकीमध्ये 7365 विविध कार्यालय, महानगरपालिकेचाही समावेश। 17 फेब्रुवारीला पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागामध्ये सक्रिय होण्याचा अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। दिल्लीत अलीपूर भागातील केमिकलच्या गोदामाला भीषण आग। आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू, तर 4 जण जखमी। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.